नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने उडीद डाळीचं घुटा म्हणजेच उडीद डाळीची मस्त झणझणीत अशी आमटी वरण तयार करतोय। त्यासाठीच इथे मी 1 वाटी साल असलेली काळी उडीद डाळ घेतली आणि त्यातच अगदी 2 ते 3 छोटे चमचे हरभरा डाळ घातली। आता हे दोन्ही डाळी चांगल्या मिक्स करून घेतल्या। तर या डाळीमध्ये भरपूर असं पाणी घालून त्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ करून घ्यायच्या। तर ह्या डाळी मी कुकर मध्ये शिजवून घेणार आहेत। डाळी स्वच्छ झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं। साधारणपणे 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घातलं म्हणजे डाळ ही व्यवस्थित शिजते। डाळीमध्ये पाणी घालून झालं की लगेच यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद पावडर घालू आणि आता कुकरला झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून कुकरच्या मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एक छोटंसं वाटण तयार करूया। मिक्सरचं छोटं भांड घेतलंय, त्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची, तर इथे मी मस्त झणझणीत आणि तिखट असं हे वरण किंवा आमटी तयार करणार आहे, त्यामुळे 6 ते 7 हिरव्या मिरच्या, सोबतच 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलं। सुकं खोबरं नसेल तर तुम्ही ओलं खोबरं घ्या, त्याने खूप छान अशी चव येते। माझ्याकडे सुकं खोबरं होतं तर तेच मी वापरलं आणि त्यासोबतच अगदी थोडंसं जिरं घातलंय। आता हे पाणी न घालताच मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे, जास्तही बारीक करायची गरज नाही। बघा या पद्धतीने मी वाटून घेतलं। तर दुसरीकडे कुकरच्या 6 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद केला। कुकरची पूर्ण वाफ केल्यानंतरच झाकण ओपन केलंय। बघा डाळ ही अगदी छान व्यवस्थित शिजली। तर आता ही आपण घोटून घेऊ। चमच्यानेच ही मी चांगली घोटून घेते, छान स्मूथ झाली आहे बघा। तर ह्याच पद्धतीने डाळ ही व्यवस्थित अशी शिजून घ्यायची, हवं तर एखादी शिट्टी जास्त करून घ्यायची। आता यात थोडंसं पाणी घालूया आणि अजून ती आपण चांगली फेटून घेऊया। तर या पद्धतीने डाळ ही चांगली फेटून झाली की लगेच फोडणीची तयारी करायची। फोडणी देण्यासाठी नेहमीप्रमाणेच गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल घालायचं आणि तेल गरम झालं की मोहरी, जिरं, तर सिंपल अशी ही उडीद डाळची आमटी आहे, परंतु चवीला भन्नाट अशी लागते। पावसाळ्यामध्ये ही आवर्जून केली जाते, तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा। जिरं मोहरी छान तडतडलं की लगेच यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घातला आणि जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं बघा ते संपूर्ण ऍड केलं। आता तेलातच थोडासा हिंग देखील घातला आणि अगदी थोडीशी हळद, कारण आपण डाळ शिजवताना सुद्धा हळद वापरली होती। आता हे चांगलं आपण तेलामध्ये भाजून घेऊ। तर बघा तेलात हे चांगलं असं भाजलं गेलेलं आहे। तर याच पद्धतीने तेलात चांगलं भाजून घ्यायचं। गॅस हवा तर बारीक करायचा आणि आता हे चांगलं भाजून झालं की लगेच यामध्ये डाळ ऍड करायची। वरतून हवं तेवढं पाणी ऍड करायचं। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता मध्यम आचेवर झाकण ठेवून खळखळून अशी उकळ काढून घ्यायची। साधारणपणे 2 ते 3 मिनिटं हे मी चांगलं असं बघा उकळून घेतलं। मस्त इथे आपली काळ्या उडीद डाळची आमटी तयार झालेली आहे, जी की पावसाळ्यामध्ये आवर्जून केली जाते। जेव्हा पावसाळ्यामध्ये सर्दी होते ना, तेव्हा ही डाळ आवर्जून करून प्यायची, म्हणजे घशाला सुद्धा आराम मिळतो। तर नक्की ट्राय करून बघा। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।